नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, उद्या नवरात्रीचा 6वा दिवस आहे। उद्या नवदुर्गेमधील 6व्या रूपाचे आपण पूजा करतो। त्या देवीचे नाव आहे कात्यायनी देवी। यांचे पूजन कसे करावे, संपूर्ण फळ आणि कथा या व्हिडिओमध्ये संपूर्ण सांगणार आहे। हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण ऐका, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती, मंत्र, विधी, पूजेसाठी कोणते साहित्य लागणार आहे, संपूर्ण माहिती मिळेल। तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून आम्ही जे व्हिडिओ पाठवेन ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला तर माहितीला सुरुवात करूया। उद्या नवरात्रीचा 6वा दिवस असून शारदीय नवरात्र मध्यावरती आलेली आहे। नवदुर्गेचे 6वे रूप कात्यायनी देवी आहे। दुर्गा माता देवीचे कात्यायनीचे स्वरूप, माहिती, महत्त्व, मान्यता, पूजाविधी, लाभ याविषयी आपण जाणून घेणार आहोत। शारदीय नवरात्र मध्यावर आलेले आहे। ललिता पंचमीनंतर सरस्वती पूजनाची देखील तयारी सुरू होते। दुर्गा देवीच्या महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या तिन्ही देवींचे स्वरूप आपण पूजन केले जाते आणि नवदुर्गेचे 6वे रूप कात्यायनी देवी आहे। दुर्गा मातेचे कात्यायनी रूप, महत्त्व, विधी, लाभ विषयी जाणून घेऊया। ऋषी कात्यायनी यांच्या घरी देवी प्रकट झाल्यामुळे देवीला कात्यायनी नाव असे संबोधले जाते। देवी भक्तिकांच्या अत्यंत उदार मानले जाते। कात्यायनी देवीच्या पूजनाने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात। तसेच दुर्गा सप्तपदीमध्ये कात्यायनी देवीचा उल्लेख महासुरवर्धिनी म्हणून केलेला आहे। तिला संबोधले देखील आहे। कात्यायनी देवीचे स्वरूप चतुर्भुज आहे। देवीचा एका हातामध्ये खड्ग, दुसऱ्या हातामध्ये कमळ, तर 2 हातामध्ये अभय मुद्रा आहे आणि वर मुद्रेमध्ये आशीर्वाद रूपी आहे। कात्यायनी देवीचे स्वरूप दयाळू आहे आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी ही देवी आहे। तर पाहूया कात्यायनी देवीचे पूजन कशा पद्धतीने करायचे आहे। दुर्गा मातेच्या पूजनासह कात्यायनी देवीचे पूजन करताना गंगाजल, कालवा, नारळ, कलश, तांदूळ, लाल वस्त्र, धूप, दीप, नैवेद्य अर्पण करावे। कात्यायनी देवीला मध अत्यंत प्रिय आहे। यामुळे देवीच्या पूजनामध्ये नैवेद्यामध्ये मधाचा आवर्जून समावेश करावा, असे देखील शास्त्रामध्ये सांगितलेले आहे। तसेच देवीला मालपुवाचा नैवेद्य देखील अतिशय प्रिय आहे। कात्यायनी देवीचे पूजन केल्यामुळे, यथाशक्ती त्यांचा जप केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा देखील प्राप्त होतात। दिल्लीच्या धतुपूर येथे असलेल्या कात्यायनी देवीचे पीठ प्रसिद्ध आहे। एका कथेनुसार श्रीराम आणि श्रीकृष्ण यांनीही कात्यायनी देवीचे पूजन केले होते। राजमंडळातील गोपिकांनी श्रीकृष्णपती मिळावा म्हणून यासाठी कात्यायनी देवीचे पूजन केले होते, असे देखील शास्त्रामध्ये उल्लेख आहे। देवीचा अवतार धारणामागील मुख्य उद्देश धर्माची पुनर्स्थापना, संरक्षण असल्याचे म्हटले जाते। कात्यायनी देवीचे पूजन सुयोग, जोडीदार प्राप्त होऊ शकतो। तसेच विवाहात येणाऱ्या अडचणी, समस्या देखील दूर होतात। भावी भक्तांना सुखी आणि समृद्ध प्राप्त करणारी ही देवी आहे। अशा देखील खूप मान्यता आहेत की माता कात्यायनीचे पूजन केल्याने आपल्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होतात। धार्मिक मान्यतेनुसार माता कात्यायनीचे पूजन केल्याने विवाहातील अडचणी दूर होतात आणि विवाह देखील जुळून येतात। माता कात्यायनीची उपासना केल्याने कुंडलीतील बृहस्पती बलवान होतो। माता कात्यायनीला मध अर्पण केल्यास सुंदर रूप प्राप्त होते। माता कात्यायनीची पूजा अर्चा केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि शत्रूचे भय लाभत नाही, शत्रूचे भय निघून जाते व संपते। माता कात्यायनीच्या कृपेने आरोग्याशी संबंधित समस्या असतील तर त्यातून संपूर्ण आपल्याला सुटका मिळते। या काळामध्ये माता कात्यायनीचा मंत्र आपण म्हणायचा आहे। हा मंत्र आपण 108 वेळा म्हणायचा आहे। हा मंत्र अशा पद्धतीचा आहे: ओम देवी कात्यायनी नमः। हा 1 नंबरचा मंत्र आहे। हा मंत्र आपण 108 वेळा म्हणायचा आहे। आणि दुसरा मंत्र असा आहे की
या देवी सर्वभूतेषु मा कांतायनी रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। या पद्धतीने 2 हे कांतायनी देवीचे मंत्र आहेत। आता आपण मुहूर्त पाहूया। माता कांतायनीचे पूजेसाठी शुभ मुहूर्त सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती पहाटे 4:37 ते 5:25 असणार आहे। अभिजित मुहूर्त म्हणजे मध्यम मुहूर्त सकाळी 11:47 ते 12:35 असणार आहे आणि विजय मुहूर्त दुपारी 2:09 ते 2:27 असणार आहे। यामध्ये अमृतकाल देखील असणार आहे। अमृतकाल संध्याकाळी 6:48 सुरू होणार आहे ते रात्री 8:20 राहणार आहे। रविराज योग 2 ऑक्टोबर पहाटे सकाळी 7:14 सुरू होईल ते दुपारी 3:11 राहणार आहे आणि संधी प्रकाश मुहूर्त म्हणजे सायंकाळचा सर्वात शुभ मुहूर्त 5:55 सुरू होणार आहे ते संध्याकाळी 6:11 हा मुहूर्त असणार आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या मित्रमैत्रिणीसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही छानशी माहिती ऐकायला मिळेल। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद।